ऍडमिशन प्रोसेसला केव्हा सुरुवात होऊ शकते हा प्रश्न सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. एखादं कॉलेज मिळाल्यानंतर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असू शकतं हे तितकंच जास्त महत्वाचं आहे जेवढं तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस केव्हा सुरू होऊ शकते. एक्झॅक्टली प्रोसेस सुरू होईल त्यानंतर आपल्याला एखादं कॉलेज मिळेल आणि कॉलेज मिळाल्यानंतर ऍडमिशन घ्यावं लागेल आणि ऍडमिशन प्रोसेसमध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे ऍडमिशनच्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा. एक्झॅक्टली फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे, एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचंय मला तर कशा पद्धतीने मला फी पेमेंट करावं लागेल, गव्हर्नमेंट कॉलेजला काय असू शकतं, सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असू शकतं, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. लवकरच पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात केव्हा होईल. तर लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही स्टेटचं इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेलं आहे, तिथल्या ऍडमिशन प्रोसेस बद्दलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. जसं की कर्नाटकचं सुरुवात झालेली आहे. आता लवकरच आपल्या महाराष्ट्राची प्रोसेस चालू होईल. सर्वात आधी ऑल इंडिया काउन्सिलिंग असते. सध्या पोर्टल अपडेट झालेलं आहे परंतु माहिती अजून इन्फॉर्मेशन बुलेटिन अजून डिस्प्ले झालेलं नाहीये. अवघ्या 10 तारखेच्या नंतर असं मला वाटत आहे की 10 ते 11-12 तारखेच्या आसपास ही ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, एखाद्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर पुढे ऍडमिशन घेताना आपल्याला फीस किती भरावी लागू शकते या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहणार आहे. तर तुम्ही काय करायचं मित्रांनो, हे आपले युट्यूब चॅनल आहे. जे विद्यार्थी आता फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ बघत असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे त्यांनी आपल्या व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला इथून सर्व महत्वाचे व्हिडिओज पाहता येतील. तर इथे आपण वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केलेले. त्याच्यामध्ये महत्वाचं मी सांगितलेलं होतं मित्रांनो की नीट ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे, म्हणजे ऑल इंडिया प्रोसेस कशी चालते, स्टेट प्रोसेस कशी चालते, इथे मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर एक तुम्ही लाईव्ह सेशन जर बघितला, या लाईव्ह सेशन मध्ये मी इथे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातली ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने चालत असते हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं. त्याच्यामुळे सर्वांनी तिथे जाऊन सर्व गोष्टी पाहायच्या आहेत जेणेकरून तुमचे सर्व आयडियाज क्लिअर होतील. आता थोडक्यात आपण बघूया की जेव्हा आपण एमबीबीएस ला ऍडमिशन घेतोय, आज आपण याच्या व्हिडिओमध्ये फक्त एमबीबीएस फी स्ट्रक्चर बद्दल डिस्कस करणार आहे. त्यानंतर बीडीएस, बीएमएस अशा सर्व फी स्ट्रक्चर बद्दल आपण हळूहळू डिस्कस करणार आहोत. आणि हे सर्व महत्वाचे पीडीएफ, सर्व महत्वाची माहिती मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे किंवा सर्व विद्यार्थ्यांनी आपला व्हायब्रंटचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्याच्यामध्ये देखील हे सर्व फी स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. आता थोडक्यात आपण बघूया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं साधारणतः फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असू शकतं फॉर एमबीबीएस बोलतोय मी फक्त. ठीक आहे. आता जसं की बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुणे आहे. आता इथे बघा हे फी स्ट्रक्चर लास्ट इयरचं फी स्ट्रक्चर आहेत. या वर्षीचे अजून फी स्ट्रक्चर बरेचसे अपडेट नाही झालेले आहेत. FRA कडे फी स्ट्रक्चर गेलेलं आहे, म्हणजे फी रेग्युलेटिंग अथॉरिटीकडून अजून कॉलेजचं फी स्ट्रक्चर डिक्लेअर झालेले नाहीये. थोडेसे या लास्ट इयरच्या फीस पेक्षा चेंजेस होण्याची शक्यता होऊ शकते. जसं 2025-26 येईल तसं न्यू पीडीएफ मी आम्ही आपल्या ग्रुपमध्ये अपलोड करणार आहे. आता इथे बघा हे लास्ट इयरचं आहे 2024-25 या अकॅडमिक इयरचं आहे. फॉर ओपन कॅटेगरी अँड ऑल कॅटेगरी आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स ओनली, म्हणजे जे बाहेरून ऑल इंडिया कोट्यातून येणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी काय फी स्ट्रक्चर सांगितलेले बघा. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे, ट्युशन फी किती आहे बीजे मेडिकल कॉलेजची, तर ट्युशन फीस आहे 1,38,000. ठीक आहे, लक्षात घ्या 1,38,000 ही ट्युशन फीस आहे. ठीक आहे. अदर फीस मध्ये डेव्हलपमेंट फीस आहे 5,000 रुपये, ऍडमिशन फीस आहे 1,500 रुपये, लायब्ररी डिपॉझिट, जिमखाना फीस, लायब्ररी फीस, युनिव्हर्सिटी फीस आणि बाकीचे सर्व इन्शुरन्स वगैरे. इन्शुरन्स आहे 797 अशा पद्धतीनं. हे टोटल जर आपण बघितलं तर टोटल किती जात आहे मित्रांनो, तर टोटल फीस आहे आता ए मध्ये म्हणजे काय ट्युशन फीस आहे, ए ची ट्युशन फीस 1,38,000 आणि बी मध्ये म्हणजे डेव्हलपमेंट फीस आणि इतर खर्च, तर असं टोटल आहे 14,607. हे आहे बी चा खर्च. टोटल ए प्लस बी जर केलं तर 1,52,907 म्हणजे टोटल फीस किती पडत आहे मित्रांनो 1,52,907. हे कुठल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, फॉर ओपन कॅटेगरी. ठीक आहे. सर आता मी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर माझ्यासाठी फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे, तर बघा इथे आता जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये येतात किंवा ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि बिलो 8 लाख इन्कम आहेत अशा विद्यार्थ्यांना ईबीसी ची स्कॉलरशिप मिळत असते. तर अशा वेळेस त्यांना ट्युशन फी किती पडणार आहे, तर जसं 1,32,000 होती तिथं 69,150 म्हणजे अर्धी फी पडत असते. तर 69,150 फॉर ईडब्ल्यूएस मध्ये जे येणार आहे आणि ईबीसी मध्ये येणार. बाकी बी मधलं जे आहे बी ऑदर फीस आहे ती सेमच राहणार आहे. ऑदर फीस 14,607 आहे आणि ए आणि बी चं टोटल केलं तर 83,757. ठीक आहे. ओपन मध्ये किती होतं ते टोटल 1,52,000.
आणि बाकी ईडब्ल्यूएस आणि ईबीसी मध्ये 83,000. ठीक आहे सर. आता मी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतो, तर आमच्यासाठी फी स्ट्रक्चर कसं असू शकेल? तर रिझर्व्ह फॉर एससी एसटी ओबीसी विजेएनटी गर्ल्स इन ओपन ईडब्ल्यूएस ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी कसं आहे, जसं मुलींना आता सांगितलेली शासनानं की ट्युशन फी माफ केलेली आहे, तर याच्यामध्ये कशा पद्धतीनं आहे तर अदर फीस बघा, यांचं ए आणि बी जर बघितलं, ए मध्ये काय होतं ट्युशन फी होती, ए मध्ये काय होतं ट्युशन फी, तर ट्युशन फीचा इथं बॉक्सच नाही, टोटली ट्युशन फी आहे 0 फॉर दीज कॅटेगरीज. आणि मग डेव्हलपमेंट फीस आणि बाकीच्या जर फीस बघितल्या तर टोटल आहे 14,606. अशा पद्धतीने काही काही कॉलेजमध्ये काय असतं 10% फी घेतली जाते. ठीक आहे फॉर NT1 NT2 अशा कॉलेजेस, काही काही कॉलेजमध्ये, तर प्रत्येक कॉलेजचा थोडंसं मायनर बदल असतो याच्यानुसार बघा. आणि इथे लगेच दिलेलं आहे डिमांड ड्राफ्ट. मग आता ही फीस कशा पद्धतीने असते सर, तर ही फीस स्ट्रक्चर तुम्हाला आलं म्हणजे तुम्हाला कॉलेजचा आधी आपण ऑप्शन्स टाकणार, एखादं कॉलेज मिळणार, ऍडमिशनसाठी 6 ते 7 दिवस असतात आणि मग त्या 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला ऍडमिशनला जावं लागतं. ऍडमिशनला जाताना तुम्हाला हे फीस, तुम्हाला कुठलं कॉलेज मिळाले त्या कॉलेजला तुमच्या कॅटेगरीनुसार किती फीस आहे आणि त्याच्यानुसार एक डीडी काढावं लागतं. डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो. डीडी डिमांड ड्राफ्ट इन फेवर ऑफ कॉलेजच्या नावानं असतो. मग काही काही ठिकाणी जे नाव असेल त्या नावाने काढा, ऍडमिन ऑफिसर BJ MED मेडिकल कॉलेज पुणे, आणि इथं अशा पद्धतीनं हे दिलेलं आहे. हॉस्टेल मेसचं पण आहे. अशा सर्व PDF आम्ही ग्रुपमध्ये शेअर करणार आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं अशा पद्धतीने आहे. थोडक्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये साधारणतः 90,000 1,60,70,000 पर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीस आहे. त्याच्यानुसार प्रत्येक कॅटेगरीनुसार त्यांच्या वेगवेगळ्या असू शकतात. ठीक आहे, आता हे झालं एका कॉलेजबद्दल. सेम जर अजून एखाद्या कॉलेजबद्दल जर डिस्कस करायचं म्हणलं तर इथे बघा, आता हे कोणतं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरच्या कॉलेजचं बघा, डिटेल्स ऑफ फीस फॉर फर्स्ट इयर MBBS अकॅडमिक इयर 2024-25 लास्ट इयरचा आहे. बघा ते फॉर ऑल इंडिया कोटा, ऑल इंडिया कोटातून म्हणजे 15% सीट्स असतात, तिथून आलेले ओपन विद्यार्थी किंवा स्टेट कोट्यामधल्या ओपन विद्यार्थ्यासाठी बघा कशा पद्धतीने आहे. तर ट्युशन फी आहे तिथे 1,38,300 ही आहे ऑल इंडिया मधून किंवा स्टेट मधल्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी. त्यांची डेव्हलपमेंट फीस आहे 5,000. असं तुम्ही बॉक्स बघा, हा पूर्ण बॉक्स बघा, इथे लक्षात द्या तुम्ही. ठीक आहे 5,000. ऍडमिशन फीस 1,500 आहे. कॉशन मनी डिपॉझिट आहे 3,000. हे डिपॉझिट्स हे तुम्हाला रिफंडेबल असतात नंतर. ठीक आहे. लायब्ररी फीस 1,000 आहे. त्यानंतर लॅबोरेटरी फीस आहे, डिपॉझिट आहे 2,000. बुक बँक फीस 10 रुपये आहे. जिमखाना 500 रुपये आहे आणि बाकीचं फीस आहे 530. आणि युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फंड 100 रुपये. असं जर या सगळ्यांचं टोटल केलं मित्रांनो, तर याची टोटल फी जात आहे 1,51,940. 1,51,940 संभाजीनगर कॉलेजची फीस आहे फॉर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी. सर आता मी जर दुसऱ्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर कसं, तर इथं दिलेलं आहे फॉर रिझर्व्ह कॅटेगरी, म्हणजे याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आले बाकीचे. सो इथे ईडब्ल्यूएस आणि ईबीसी, बाकी सर्व ओबीसी आला, NT1 आला, NT2 आला, या सर्व रिझर्व्ह कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यासाठी काय सांगितलेलं आहे, ट्युशन फी टोटली 0 आहे. आणि बाकीच्या फीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर टोटल फी पडते 13,640. ही आहे रिझर्व्ह कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यासाठी. सर आता आम्ही येतो ईडब्ल्यूएस मध्ये कॅटेगरीमध्ये येतो, तर आमच्यासाठी किती आहे ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी मधल्या विद्यार्थ्यासाठी बघा, फॉर महाराष्ट्र स्टुडंट्स ओनली. तर याच्यानुसार किती सांगितलेलं आहे 69,150. आपल्या जवळपास 50% फी ओपनच्या माफ होत असते. तर ट्युशन फीस एवढी पडेल. बाकीच्या सर्व फीचं कॅल्क्युलेशन केलं तर 82,790 हे तुम्हाला या ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी मधल्या विद्यार्थ्यांना एवढी फी कॉलेजची भरावी लागते. आता इथे बघा, गर्ल्स फॉर महाराष्ट्र स्टेट डोमेसाइल ओनली ऍज पर GR डेटेड ऑन 8/7/2024, इन्स्ट्रक्शन इश्यूड बाय कमिशनर DMER ऑन 23 तारखेला. म्हणजे मुलींसाठीचा जो GR शासनानं काढलेला होता महाराष्ट्र शासनानं, त्यांच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे इथे ट्युशन फी जसं ओपनला 1,38,300 आहे, मुलांना भरावी लागते, इकडच्या मुलांना भरावी लागते, पण मुलींना 0 फीस आहे, शासनानं माफी केलेली आहे. आणि बाकीच्या सर्व फीस तर इतर फीस तर भरावीच लागतील. त्याच्यानुसार मुलींना 13,640 अशा पद्धतीनं हे फी स्ट्रक्चर आहे मुलींसाठी. हे झालं मुलांसाठी. इथे तुम्हाला PDF मध्ये आम्ही हॉस्टेल मेस पण दिलेलं आहे, ते तुम्ही सगळं बघू शकता. ठीक आहे, हॉस्टेलचं डिपॉझिट वगैरे हे अशा पद्धतीनं सर्व गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत. ह्या सर्व आम्ही ग्रुपमध्ये शेअर करणार. हे झालं गव्हर्नमेंटचं. गव्हर्नमेंटच्या फीस कमी आहेत. आता थोडं सेमी गव्हर्नमेंट बघूया. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क प्रमाणे सेमी गव्हर्नमेंटला ऍडमिशन भेटेल अशा विद्यार्थ्यांसाठी फी स्ट्रक्चर काय असू शकतं, मी हे यासाठी सांगत आहे जेणेकरून पालकांना या गोष्टीची तयारी करायला सोपं जाईल. त्यांना एक आयडिया येईल की आपल्या विद्यार्थ्याला जर एखादं कॉलेज मिळालं तर कितीपर्यंत आपल्याला फीसची तयारी करावी लागू शकते. कारण की हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. अनेक वेळेस पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती नसतं की कॉलेजला किती फी पडेल. त्याच्यानुसार ते ऑप्शन टाकतात, कॉलेज मिळतं आणि मग कळतं की या कॉलेजची एवढी फीस आहे. काही कॉलेजच्या हॉस्टेल मेसच्या भरपूर फीस आहे, कॉलेजची ट्युशन फी कमी आहे,
परंतु मग ह्या सर्व गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये काहीच अडचण येणार आहे. म्हणून व्हायब्रंटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने समजतात. जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हायब्रंटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टीचं निरसन करून मिळेल मित्रांनो. लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि संभाजीनगर ऑफिसला तुमच्या काही डाऊट्स असतील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या टीमला सर्व गोष्टी विचारू शकतात मित्रांनो. आता पुढे बघूया आपण महत्वाचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल कशा पद्धतीने असू शकतं. आता बघा, महाराष्ट्रामध्ये थोडं एक बेसिक सिनेरिओ सांगतो. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जेव्हा एमबीबीएसचा विचार येतो तर फी स्ट्रक्चर व्हॅरी करतं. साधारणतः 6.5 लाखापासून ते 14-14.5 लाखापर्यंत व्हॅरी करतं. सर्वात जास्त फीस आहे काशीबाई नवलेचं. आपण इथे पाहत आहे काशीबाई नवले जे पुण्यामध्ये कॉलेज आहे. तर या कॉलेजचा फी स्ट्रक्चर आता आपण थोडंसं सांगणार आहे कशा पद्धतीने जाऊ शकतं. ठीक आहे. आता हे आहे 2024-25 अकॅडमिक इयर साठी. आता इथे बघा, ट्युशन फीस काय आहे ओपन कॅटेगरीसाठी 12,36,956. इथं सर्वांना दिसत असेल. ठीक आहे. ट्युशन फीस किती आहे मित्रांनो? तर ट्युशन फीस आहे 12,36,956 आणि डेव्हलपमेंट फीस आहे किती आहे? 1,85,544. ह्याचं टोटल जर केलं तर 14,22,500 हे ओपन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी फीस आहे. ईबीसी मध्ये काय होतं? तर ईबीसी म्हणजे ज्यांचं बिलो 8 लाख इन्कम आहे त्यांना ट्युशन फी अर्धी माफ होत असते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय आहे? तर ट्युशन फी आहे टोटल 6,18,478 आणि डेव्हलपमेंट फीस झाली 92,772. तर टोटल ईबीसी मधल्या विद्यार्थ्यांसाठी 7,11,250 डीडी काढावं लागेल तुम्हाला. ओबीसी आणि एससीबीसी मीन्स मराठा कॅटेगरी मधले विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांसाठी देखील सेम तुम्हाला अर्धी फी माफ होणार आहे. तर 8,04,022 या रुपयाचं तुम्हाला डीडी पडेल ट्युशन फीस आणि ही डेव्हलपमेंट फीस. ईडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला किती पे करावी लागेल? सेम ईडब्ल्यूएस मध्ये देखील तुम्हाला 50% ट्युशन फी माफ होत असते 6,18,478 आणि ही डेव्हलपमेंट फी एवढी भरावी लागेल. त्याच्यानुसार टोटल यांचं हे होतं. एससी आणि एसटी कॅटेगरी मध्ये काय आहे? तर ट्युशन फी टोटली 0 होत आहे. त्याच्यामुळे इथे त्यांना काहीच फी पडणार नाहीये. परंतु अशा विद्यार्थ्यांना अदर फीस तर आहेत ना. जर तुम्हाला इथं डिपॉझिट, लायब्ररी, लॅबोरेटरी आणि हॉस्टेल मेस हे सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखं असतं. ठीक आहे. फक्त ट्युशन फी आणि याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस बघायला मिळतील कॅटेगरी वाईज सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता बघा, जे विजय NT1 NT2 एसबीसी मध्ये येतात अशा सर्व विद्यार्थ्यांना इथं ट्युशन फीस 0 आहे. डेव्हलपमेंट फीस 1,85,544 आहे. एवढी फीस या कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांना एवढ्याचा डीडी नक्कीच काढावा लागतो. ईबीसी मध्ये देखील फॉर गर्ल्स बघा, आता मुलींसाठी काय केलेलं आहे? ट्युशन फी टोटली माफ आहे 0 आणि डेव्हलपमेंट फीस काय? तर ती भरावीच लागणार आहे. शासनाने जे कॉलेजने जे डेव्हलपमेंट फीस सांगितली तेवढी तुम्हाला भरावी लागेल. शासनाने फक्त ट्युशन फी माफी केलेली आहे, पण डेव्हलपमेंट फीस प्रत्येक मुलींना भरावीच लागणार आहे. अशा पद्धतीने हे आहे इन्स्टिट्यूशनल कोटा, म्हणजे तो मॅनेजमेंट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी याचं बजेट खूप जरा हाय जातं. म्हणजे ट्युशन फीच्या 3 पट फी भरायला लागते. जसं की इथे 14,22,000 फीस आहे, त्याचा 3 पट जर थोडक्यात विचार केला तर 42,67,500 ही पडते तुम्हाला आयक्यू कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशन कोटा मॅनेजमेंट कोटासाठी. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी इकडे फोकस करा. आता हे झालं ट्युशन फी बद्दल. आता सर बाकी अजून काय आहे? तर लायब्ररी डिपॉझिट किती आहे? 5,000 आहे. लॅबोरेटरी डिपॉझिट किती आहे? 5,000 आहे. युनिव्हर्सिटी आणि ह्याचं एलिजिबिलिटी 10,500 आहे. आणि असं सगळं करून टोटल जर केलं तर ते 21,230 होतं. आणि हॉस्टेल आणि मेस जर बघितलं तर इथं खाली दिलेलं आहे. अशा सर्व गोष्टीचं तुम्हाला टोटल करून तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कॉलेजची फीस किती जाते. म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा अंदाज घ्या तुम्ही कशा पद्धतीनं फी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चर फार कमी आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याचा काशीबाई नवलेसारख्या कॉलेजला जर नंबर लागला तर तुम्हाला ओपन कॅटेगरी असेल तर एवढं फी पडेल. त्याच्यामध्ये ईबीसी तुम्हाला मिळते. ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर तुम्हाला अजून कमी फी पडेल. ईडब्ल्यूएस मध्ये 7,11,000 फी पडेल. अशा पद्धतीने ह्या कॅटेगरी वाईज नुसार आहे. मी सर्व ग्रुपमध्ये शेअर करतो, तुम्ही तिथे व्यवस्थित बघू शकता. लास्ट इयरच्या सर्व गोष्टी आहेत. या वर्षीचं अपडेटेड फीस थोडंसं वाढू शकतं. आल्यानंतर देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता ही आयडिया येणं खूप जास्त महत्वाचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. जसं इथं दिलेलं आहे पेमेंट ऑफ फी बाय डिमांड ड्राफ्ट इन फेवर ऑफ SMT काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या नावानं तुम्हाला डीडी काढावा लागतो ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अजून एखाद्या कॉलेजचं बघूया. ठीक आहे. या कॉलेजचं बघा, इथे तुम्हाला सांगतो उदाहरण कशा पद्धतीने आहे की इथे तुम्हाला जर दिसत असेल डॉक्टर NY तासगावकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे आहे कॉलेज. ठीक आहे. कर्जत मध्ये कॉलेज आहे. डिस्ट्रिक्ट तसा रायगड येतो. आता इथे बघा कशा पद्धतीने फी स्ट्रक्चर आहे. बॉईज फी स्ट्रक्चर फॉर MBBS कोर्स अकॅडमिक 2024-25 लास्ट इयर साठीचा आहे. ट्युशन फी बघा किती आहे? 7,72,000
728 फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट्स. ठीक आहे. डेव्हलपमेंट फीस किती आहे? 77,272. असं याचा टोटल जर आपण केलं तर 8,50,000 ही या कॉलेजची फीस आहे. या मानानं बघायला गेलं तर ट्युशन फी कमी आहे, परंतु आता काही गोष्टी तुम्ही फोकसमध्ये जास्त गरजेचं आहे. जसं तुम्हाला मी नंतर सांगतोय की हॉस्टेल आणि अदर चार्जेस कशा पद्धतीने जास्त असू शकतात. आता ओबीसी मध्ये देखील तुम्हाला ह्या ट्युशन फीच्या अर्धी फी माफ होणार, 3,86,000. डेव्हलपमेंट फी सेम राहील. जे विद्यार्थी ओबीसी मध्ये येतात, ज्या विद्यार्थ्यांचा इथं नंबर लागेल त्यांना 4,63,636 डीडी काढावा लागेल. ईडब्ल्यूएस, ईबीसी, एससीबीसी यामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फी पडेल तर 4,25,000. ठीक आहे. विजय NT1 एसबीसी मध्ये ट्युशन फी टोटली माफ झालेली आहे. डेव्हलपमेंट फी भरावीच लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांना एवढ्या अमाऊंटचा डीडी काढावा लागेल. आणि फॉर एससी आणि एसटी कॅटेगरी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्ही माफ होतात, तर त्यांना 0 फी पडेल. अशा पद्धतीने हे व्हॅरी करतं फॉर कॅटेगरी वाईज नुसार ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी. आता आपण बघूया की या कॉलेजचं इतर खर्च कशा पद्धतीने जास्त आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट ऑल फीज टू बी पेड इन द फॉर्म ऑफ डिमांड ड्राफ्ट. डिमांड ड्राफ्टनच तुम्हाला फी भरावी लागतात, हे मात्र तर नक्की असतं. आता ट्युशन फी डेव्हलपमेंट फी तर तुम्हाला सांगितलं या नावानं काढावं लागेल 8,50,000. ठीक आहे. कॉशन मनी किती डिपॉझिट आहे? 50,000 आहे. ठीक आहे. आता फॅसिलिटी चार्जेस किती घेते कॉलेज? 1,95,000. हे सर्वांसाठी कंपल्सरी बरं का. फॅसिलिटी चार्जेस 1,95,000. आणि हॉस्टेल, मेस, लॉन्ड्री, ETC ती आहे 4,40,300. म्हणजे 4,40,000 हे तर तुम्हाला याचं हे भरावेच लागणार. अदर फीस फॅसिलिटी 1,95,000 म्हणजे झालं 2 लाख जवळपास. हे 4,40,000, 1,95,000 म्हणजे हे 4,40 म्हणजे 4.5 पकडा, 1,95 म्हणजे 2 लाख पकडा, प्लस 2 लाख म्हणजे हे झाले 4.5 आणि 2 6.5 आणि तुम्हाला हे 8,50,000. 8 आणि 6 14 म्हणजे 14.5 लाखाचा जवळपास डीडी काढावा लागतो फॉर ओपन कॅटेगरी. आता पण बाकीच्या विद्यार्थ्यांना तर हे कंपल्सरी आहे. हे 2 लाख आणि हे 4.5 6.5 लाख रुपये तर तुम्हाला हे काढायचंच आहे, कॅटेगरी कोणती असू द्या तुमची. प्लस आता आपण बघूया ट्युशन फी. ओबीसी मध्ये 4,63,000 प्लस हे 6.5 लाख म्हणजे इकडे 10-11 लाख रुपयाचा तुमचा दरवर्षीचा खर्च आहे. हे इथं कमी होणार आहे, पण इथं वाढणार आहे. इथे कमी होईल, इथे वाढेल. म्हणजे तुम्ही कॉलेज ऍडमिशन घेताना, कॉलेजचे ऑप्शन्स टाकताना हे देखील विचारात घेणं गरजेचं आहे की त्या कॉलेजचं हॉस्टेलचं फीस किती आहे, त्या कॉलेजचं मेसचं फीस किती आहे, त्या कॉलेजला डिपॉझिट किती घेतले जातात, जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी एखादं कॉलेज मिळालं, एनी हाऊ जर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल तर तिथे जाऊन तुम्हाला फीस भरावीच लागते. तिथं तुम्हाला सर्व ऍडमिशनच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करावेच लागतील. पुढच्या राऊंडला आपल्याला दुसऱ्या कॉलेजसाठी अपग्रेडेशनला जाता येतं, परंतु तो राऊंडसाठी ती सीट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या सर्व फीसची तयारी करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ महत्वाचा मी मुद्दाम लवकर घेऊन आलोय, कारण की पालकांना ह्या सर्व गोष्टीची तयारी करावी लागते. विद्यार्थ्यांचं काम झालेलं आहे, एक्झाम झालेली आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, परंतु आता फीस ही सर्वात जास्त महत्वाचा फॅक्टर आहे. ऍडमिशन प्रोसेसमध्ये सर्वात जास्त गरजेचं आहे लक्षात घेणं. कॉलेज जेवढं महत्वाचं आहे तेवढंच त्या कॉलेजची फीस किती आहे हे देखील त्या विद्यार्थ्याला, त्या पालकांना माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून इथून पुढे तयारी करता येईल. लवकरच ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होईल. मला फक्त एवढा सिनेरिओ कंप्लीट करायचा होता की तुम्हाला येणाऱ्या MBBSला ज्यांना ऍडमिशन महाराष्ट्रात घ्यायचंय त्यांना गव्हर्नमेंटला नंबर लागल्यास काय फीसची तयारी करावी लागते, सेमी गव्हर्नमेंटला नंबर लागल्यास काय फीसची तयारी करावी लागते, या गोष्टी मी कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत डेंटल कॉलेजसाठी, BMS कॉलेजसाठी आणि इतर कोर्सेससाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने फीस भरावी लागेल, कशा पद्धतीने पालकांना त्या फीससाठी तयारी करावी लागेल, एवढंच या गोष्टीमधून सांगायचं आहे. अशीच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. थँक्यू सो मच.